Hello friends, welcome back to my YouTube channel. How are you? I hope that you will be fine there and I'm also fine here. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे अकॉर्डिंग टू द CET एक्झाम फॉर 11th स्टँडर्ड ॲडमिशन. तर CETच्या दृष्टीनं मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 याच्यामधील जो फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, तर याच्यावरील टॉप मोस्ट 25 इम्पॉर्टंट MCQs विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन आपण डिस्कस केली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनच्या पुढील जो सेकंड नंबरचा चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, तर ह्या चॅप्टरवरील टॉप मोस्ट 30+ इम्पॉर्टंट MCQs विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या चॅप्टरमधील ज्या काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट असतील CETच्या दृष्टीनं, तर त्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्टचं सुद्धा शॉर्टमध्ये रिव्हिजन करणार आहे या व्हिडिओच्या स्टार्टिंगला. त्याच्यामुळं हा व्हिडिओ CETसाठी खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे, म्हणून एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघा. आणि मी तुम्हाला डेफिनेटली गॅरंटी देतो, जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित जर शेवटपर्यंत बघितला ना, तर हा टॉपिक तुमचा टॉप टू बॉटमपर्यंत एकदम क्लिअर होऊन जाईल आणि एक्झाममध्ये याच्यावरील कोणतेही क्वेश्चन आला तर तुम्ही डेफिनेटली त्याला सॉल्व्ह करू शकाल अशी मला खात्री आहे. फक्त त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या ह्या चॅनलला पोहोचवा, कारण त्यांना पण ह्या व्हिडिओचा लाभ होईल. ओके, चला तर मग आता जास्त तिकडच्या गप्पा गोष्टी न करता लेट्स कम टू द पॉईंट विदाउट वेस्टिंग अवर टाईम. सो लेट गेट स्टार्ट. आता बघा, ह्या चॅप्टरवरील MCQ डायरेक्ट सॉल्व्ह करायच्या अगोदर आपण याच्यामधील ज्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट असतील तर त्या कन्सेप्ट आपण अगोदर रिवाईज करू आणि मग MCQ सॉल्व्ह करू. ओके, सगळ्यात अगोदर आता या चॅप्टरचं नावाचा उलगडा आपल्याला झाला पाहिजे. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे काय, तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला इलेमेंटचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे झालेलं आहे तर ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. आता आपण हे बघणार आहे की एकदम डिटेली सर्व नाही, आपल्याला फक्त CETच्या दृष्टिकोनातून जे पॉईंट इम्पॉर्टंट असतील ते आपण बघणार आहे. ओके, कारण हे चॅप्टर आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर प्रश्न पडतो की इलेमेंटचं क्लासिफिकेशन करायची नीड काय होती किंवा इलेमेंटचं क्लासिफिकेशन कशासाठी करण्यात आलं, तर त्याचा आन्सर आहे बघा की इलेमेंटची स्टडी करणं सिम्पल जाव टू मेक द स्टडी इझियर ऑफ द इलेमेंट. म्हणजे जी काही सायंटिस्ट लोक आहे आता त्यांना इलेमेंटची स्टडी करणं सोपं जावं त्यासाठी इलेमेंटचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर समजा आपण ॲज अ सिम्पल मॅन आपण पण डिसाईड केलं की आपल्याला समजा आता इलेमेंटची स्टडी करायची, मग ते इलेमेंटची स्टडी करणं आपण एका इलेमेंटची स्टडी करू शकत नाही, कारण आपण एवढे काही म्हणजे समजा आपल्याला एवढं काही डिटेलमध्ये माहिती आहे का नाही, मग त्याच्यामुळं आपल्याला पण त्याची स्टडी करणं सोपी जावं त्याच्यासाठी इलेमेंटचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पिरियडमध्ये ग्रुपमध्ये करण्यात आलेलं आहे. समजलं मग पर्पज की टू मेक द स्टडी इझियर. आणि आता सध्या किती इलेमेंट नोन आहे, किती इलेमेंट सध्या डिस्कवर आहे, तर 118 इलेमेंट आता सध्या शोध लागलेला आहे. समजलं तुम्हाला. आता सगळ्यात पहिला पॉईंट आहे बघा, डोबे-रायनर ट्रेड्स. इम्पॉर्टंट आहे स्टेटच्या दृष्टिकोनातून, तेच सांगणार आहे मी तुम्हाला. ओके, तर सगळ्यात अगोदर बघा, डोबे-रायनर नावाचा जो सायंटिस्ट होता तर त्यांनी काय केलं होतं 1817मध्ये इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं. 1817मध्ये त्यांनी त्या काळात जेवढे पण इलेमेंट समजा माहीत होते तर त्यांनी काय केलं होतं, मग तेव्हा 1817मध्ये क्लासिफिकेशन केलं होतं. मग त्यांनी समजा कोणती प्रॉपर्टी वापरली, काय बेस वापरला क्लासिफिकेशन करण्यासाठी किंवा कसं केलं आता ते बघू आपण एकदम शॉर्टमध्ये. समजलं. तर त्यांनी इलेमेंटच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं. त्यांनी लॉ ऑफ ट्रेड दिला होता. त्यांनी काय केलं, 3 इलेमेंटचे ग्रुप तयार केले, असे 3 इलेमेंटचे ग्रुप तयार केले ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. आता मला सांगा, ह्या त्यांनी हे जे 3 ग्रुप तयार केले तर त्यांनी असे कोणते पण इलेमेंट घेतले काय 3 ग्रुपमध्ये? नाही. ज्या इलेमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर असतील तर त्याच अशा 3 इलेमेंटला, म्हणजे समजा हा इलेमेंट आहे, हा इलेमेंट आणि हा इलेमेंट घेतला त्यांनी सपोज समजा, तर मग ह्या इलेमेंटच्या आणि ह्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज सेम असतील अशाच इलेमेंटचा त्यांनी काय केला, 3 म्हणजे असा ग्रुप तयार केला. आणि ह्या 3 इलेमेंटच्या ग्रुपला काय म्हणतात, ट्रेड म्हणतात. ट्रेड म्हणजे त्रिके 3. समजलं तुम्हाला. आणि मग याचे बेस काय वापरला, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. नंतर बघा, मग त्यांनी सांगितलं तर ह्या ट्रेडमध्ये त्यांनी इलेमेंटची अरेंजमेंट कशी केली या 3 इलेमेंटमध्ये, तर बघा ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. आणि त्यांनी सांगितलं आणि अशी अरेंजमेंट केली होती बघा त्यांनी समजा ट्रेडमध्ये, की जो समजा ह्या 3 इलेमेंटच्या मध्ये ट्रेडमध्ये जो फर्स्ट इलेमेंट असेल आणि लास्ट इलेमेंट असेल तर यांच्या ॲटॉमिक मासची जर आपण ॲडिशन केली आणि डिवाइड बाय 2 केलं म्हणजे मीन काढली आणि जे आन्सर येईल तर ते म्हणजे काय असतं, इज इक्वल टू जो मिडल असतो ट्रेडमधलं एलिमेंट तर त्याच्या इक्वल येतं ते, म्हणजे मिडल एलिमेंट ते ॲटॉमिक मास असतं. तर तुम्हाला समजलं नसेल मला माहिती. तर फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं ह्या टेबलमध्ये बघा, आपण सगळा टेबल बघणार नाही अगोदर सांगतो, फक्त एक्झाम्पल बघू. फर्स्ट बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हा त्यांनी काय केला होता, एक ट्रेड तयार केला होता, म्हणजे 3 एलिमेंटचा ग्रुप, याला आपण ट्रेड म्हणतो. समजलं. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं बघा, अशी अरेंजमेंट केली होती की जो फर्स्ट आणि थर्ड इलिमेंट आहे बघा, लिथियम आणि पोटॅशियम, याचा ॲटॉमिक मास काय बघा 6.9
इथं सॉरी बघा 6.9 प्लस 39.1 आणि याला डिवाइड बाय 2 जर आपण केलं तर त्याचं जे ॲन्सर येईल बघा 23, तर ते हे मिडल एलिमेंट जो सोडियम आहे त्याच्या इक्वल राहील. म्हणजे असं त्यांनी काय केलं होतं, ट्रेड तयार केलं होती. फर्स्ट आणि थर्ड एलिमेंट जो ट्रेडमधला, तर त्याचं जर आपण मीन काढली ॲटोमिक मासची, तर जे ॲन्सर येईल तर ते मिडल एलिमेंटच्या ॲटोमिक मासचे इक्वल राहील. हा त्यांचा ट्रेड होता. परंतु एक प्रॉब्लेम काय झाला बघा, की हा जो ट्रेड आहे तर हा सगळ्या एलिमेंटला काय ॲप्लिकेबल नव्हता. पुढं काय झालं, सगळ्या एलिमेंटमध्ये हा म्हणजे ॲप्लिकेबल होत नव्हता. त्याच्यामुळं त्यांची ही जी ट्रेडची स्टोरी आहे किंवा जी मूवी आहे तर ती फ्लॉप झाली. समजलं तुम्हाला? फक्त इथं सगळं डिटेलमध्ये दिलं डेफिनेशन. आपण असं लाईन वाचून नाही करणार आहे, फक्त याचं सार सांगितलं मी तुम्हाला. ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स इच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज कॉल्ड देम ट्रेड. आणि अरेंजमेंट कशी केली, एन्करेजिंग ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती केली. नंतर बघा यांच्यानंतर मग आले न्यूलँड नावाचे सायंटिस्ट आले, न्यूलँड बाबा. मग यांनी काय केलं, आता यांची मूवी मांडली. यांची मूवीचं नाव काय होतं, लॉ ऑफ ऑक्टेव्ह. म्हणजे ऑक्टेव्हचा लॉ त्यांनी काय केला होता, दिला होता. समजलं मग? की कधी किती म्हणजे कोणत्या वर्षी दिला होता बघा, 1866 न्यूलँडनी लॉ ऑफ ऑक्टेव्ह दिला होता. यांनी पण काय केलं, इलेमेंटच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार ते क्लासिफिकेशन केलं होतं. कशाच्या, इलेमेंटच्या, समजा जे इलेमेंट असतील तर त्याच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार क्लासिफिकेशन केलं होतं. एवढं लक्षात घ्यायचं फक्त, एवढं पॉईंट. ओके. मग यांनी काय केलं होतं बघा, इलेमेंटचे 8 ग्रुप तयार केले. आता यांनी इलेमेंटचे 8 ग्रुप तयार केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी इलेमेंटची अशी अरेंजमेंट केली 8 ग्रुपमध्ये, की जो फर्स्ट इलेमेंट असेल त्या 8 ग्रुपमध्ये, तर त्या फर्स्ट आणि 8 इलेमेंटच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज असतील तर त्या सेम येतील. त्यांनी अशी अरेंजमेंट केली होती. समजलं तुम्हाला? फॉर एक्झाम्पल घ्या, आता हा एक टर्म त्यांनी समजा ऑक्टेव्हचा लॉ, ऑक्टेव्ह बघा एक्झाम्पल आहे. त्यांनी काय समजा हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरिन, ही समजा इथपर्यंत काय घेऊ आपण, आणि सोडियम, हा तर इथपर्यंत 8 एलिमेंट भरतात. मग त्यांनी काय केलं, असं हा ऑक्टेव्हचं एक एक्झाम्पल झालं. अशी अरेंजमेंट केली होती. मग याच्यामध्ये बघा जो फर्स्ट एलिमेंट आहे हायड्रोजन आणि सोडियम, तर याच्या केमिकल प्रॉपर्टीज याच्यामध्ये सेम येतील, डेफिनेटली येतील. हायड्रोजनचं काय व्हॅलन्सी काय 1 आहे आणि सोडियमची काय व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे ही काय केमिकल प्रॉपर्टी म्हणजे व्हॅलन्सी त्यांची सेम आली. म्हणजे अशा केमिकल प्रॉपर्टीज त्यांच्या सेम येतील ऑक्टेव्हमधल्या, असं त्यांनी अरेंजमेंट केली होती. क्लिअर झालं तुमचं इथपर्यंत? समजलं पाहिजे फक्त आपल्याला एक पॉईंट. ऑक्टेव्हचा लॉ कधी दिला त्यांनी, 1866 बेस काय वापरला, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. आणि काय केलं, 8 इलेमेंटची अरेंजमेंट केली. आणि त्या अरेंजमेंटमध्ये जो फर्स्ट आणि 8 इलेमेंट असेल तर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज डेफिनेटली सेम येतील, अशी त्यांनी काय केली होती, अरेंजमेंट केली. क्लिअर? परंतु प्रॉब्लेम काय झाला पुढं, की यांचा हा जो लॉ होता ऑक्टेव्हचा, तर हा सगळ्या एलिमेंटला ॲप्लिकेबल ठरला नाही. जो प्रॉब्लेम डोबेरायनरचा होता तोच यांचा क्रिएट झाला. सगळ्यांना तो ॲप्लिकेबल ठरला नाही. फक्त कॅल्शियम नावाच्या एलिमेंटपर्यंतच हा म्हणजे लागू झाला तिथपर्यंत. पुढं काय व्हायला लागलं, मग फर्स्ट आणि 8 इलेमेंटचे प्रॉपर्टीज सेम यायला लागले आणि असे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले. त्याच्यामुळं हायनची ही जी मूवी आहे ती पण फ्लॉप झाली. लक्षात द्या, कॅल्शियमपर्यंत तो ॲप्लिकेबल होता. पुढं मग आले मेंडेलिव्ह बाबा एकदम ज्ञानी बाबा होते, एकदम डोकं एकदम तीक्ष्ण होतं. त्यांनी काय केलं होतं, मग पिरियडिक टेबल डिस्कवर केला होता. आता बघा, आतापर्यंत आपण काय बघितलं, डोबेरायनरनं कोणता लॉ दिला होता, लॉ ऑफ ट्रेड्स. त्यांनी 3 एलिमेंटचे ग्रुप तयार केले, काय इच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, आणि त्यांनी इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती केलं होतं. समजलं? ट्रेड तिरके म्हणतात त्यांना. नंतर लॉ ऑफ ऑक्टेव्ह न्यूलँडने दिला होता. समजलं? न्यूलँडने लॉ ऑफ ऑक्टेव्ह दिला होता. आणि त्याच्यानंतर मेंडेलिव्ह आला. मेंडेलिव्हने काय दिलं, पिरियडिक टेबल दिला होता. कधी दिला होता, तर त्यांना ड्युरेशन काय लागलं होतं बघा, 1869 to 1872 हा ड्युरेशन लागलं त्यांना हे डिस्कवर करण्यासाठी. हा पण MCQ क्रिएट होऊ शकतो, MCQ अलर्ट आहे हा. क्लिअर इथपर्यंत? नंतर बघा, आता मेंडेलिव्हने पण क्लासिफिकेशन कसं केलं या पिरियडिक टेबलमध्ये. आता हा टेबल आहे बघा त्यांचा. तर ह्या टेबलमध्ये त्यांनी इलेमेंटचं क्लासिफिकेशन कसं केलं, तर त्यांनी ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती, जे की पहिले समजा डोबेरायनरनं पण वापरलं होतं, ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती ट्रेड तयार केलं ते बघा. ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती न्यूलँडनी ऑक्टेव्ह केलं होतं. तर यांनी पण काय केलं होतं, ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती इलेमेंटला ह्या पिरियडिक टेबलमध्ये ठेवलं होतं. इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. समजलं? इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास म्हणजे काय, की ज्या एलिमेंटचं समजा ॲटॉमिक मास कमी असेल त्यांना 1 नंबर ठेवलं, मग त्याच्यानंतर 2 नंबर, त्याच्यापेक्षा थोडं जास्त म्हणजे असं असेंडिंग ऑर्डरनुसार त्यांनी काय केलं होतं, हे केलं होतं. जसं की बघा इथं तुम्हाला इथं लिहिलेलं पण आहे बघा, मेंडेली ऑर्गनाइज द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. म्हणजे ह्या इलेमेंटच्या त्यांनी केमिकल फिजिकल प्रॉपर्टीजचा पण इथं विचार केला गेला त्यांनी. समजलं? केमिकल काही डेफिनेट इंटरवलच्या नंतर या ज्या इलेमेंटच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज तर ह्या सेम येत होत्या. समजलं? हा एक त्यांनी म्हणजे त्याचा प्रॉफिट होता, बेनिफिट होता. समजलं तुम्हाला या एलिमेंटचा? आणि बेस काय वापरला, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. पण मित्रांनो याचे काही आता याचे डिमिनिटसुद्धा होते. म्हणजे यांनी आपण बघितलं की तर यांचे काही डिमिनिट पण, याचे पण ड्रॉबॅक्स काही निघाले. आता सगळ्यात अगोदर आपण ड्रॉबॅक्सने बघू याचे फायदे काय काय होते.
तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा बघा आपल्याला एक्झामच्या स्टेटच्या दृष्टीनं महत्त्वाचा फायदा आहे बघा. मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर टिल देन. म्हणजे काय, आता मेंडेलिव्हनं काय केलं होतं, त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये काही जागा रिकाम्या ठेवल्या होत्या, काही व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या होत्या. आता इथं आपण बघू, दिसतंय का आपल्याला? हां बघा तुम्हाला इथं दिसत असेल बघा. अशी काही जागा त्यांनी काय केलं होतं, व्हॅकंट प्लेसेस त्यांनी ठेवल्या होत्या, म्हणजे रिकाम्या. व्हॅकंट म्हणजे काय, रिकाम्या जागा त्यांनी काय केलं होतं, ठेवल्या होत्या. कशासाठी ठेवल्या होत्या, तर त्यांनी सांगितलं होतं की भविष्यामध्ये आणखीन काही इलेमेंट डिस्कवर होऊ शकतात, भविष्यामध्ये काही इलेमेंटचा आणखीन शोध लागू शकतो, मग त्या इलेमेंटला ह्या पिरियडिक टेबलमध्ये जागा भेटावं, त्याच्यासाठी त्यांनी ह्या जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. म्हणजे बघा किती बुद्धिमान व्यक्ती होता की त्यांनी भविष्यातलं बी सांगितलं त्यांनी की काही इलेमेंट डिस्कवर होतील आणि त्यांना याच्यामध्ये जागा भेटावं म्हणून मी जागा रिकाम्या ठेवल्या. समजलं? फॉर एक्झाम्पल घ्या, आता इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन, आता ह्या 3 जागा पण त्यांनी काय केलं होतं, रिकाम्या ठेवल्या होत्या. आणखीन पण होत्या, पण मेजर ह्या 3 लक्षात घ्या. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन, ह्या त्यांनी 3 जागा त्यांनी काय रिकाम्या ठेवल्या होत्या. समजलं? म्हणजे ह्या रिकाम्या जागेवर त्यांनी सांगितलं की इका बोरॉन आणि इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन हे 3 एलिमेंट भविष्यामध्ये काय डिस्कवर होतील. आणि त्यांनी ऑलरेडी सध्या त्यांच्या प्रेझेंट टाईममध्ये काय केलं, त्यांनी या इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉनच्या ॲटॉमिक मासेससुद्धा त्यांनी काय केलं होतं, दिले होते. ॲटॉमिक मासेस जसं की बघा, याचं 44 होतं बोरॉनचं, एका ॲल्युमिनियमचं आणि एका सिलिकॉनचं होतं 72. मग त्यांनी सांगितलं होतं की यांचं ॲटॉमिक मास पण ऑलरेडी त्यांनी सांगून ठेवलं. आणि भविष्यामध्ये म्हणे त्यांनी काय सांगितलं की हे एलिमेंट डिस्कवर होतील, यांचा शोध लागतील, त्यांना जागा भेटावं म्हणून त्यांनी जागा इथं रिकामी ठेवली होती. कशासाठी? इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन अशासारख्या एलिमेंटसाठी. आणि भविष्यामध्ये झालं असं की ह्या एलिमेंटचा शोधसुद्धा लागला आणि त्यानंतर बघा इका बोरॉनला नंतर नाव काय देण्यात आलं, स्कँडियम देण्यात आलं, इका ॲल्युमिनियमला गॅलियम देण्यात आलं आणि इका बोरॉनला गॅलियम देण्यात आलं. बघा स्कँडियम इका बोरॉनला थोडंसं कन्फ्युजन होतं बघा. इका बोरॉनला स्कँडियम देण्यात आलं, इका ॲल्युमिनियमला गॅलियम देण्यात आलं आणि इका सिलिकॉनला काय देण्यात आलं, जर्मेनियम देण्यात आलं. समजलं तुम्हाला? असं नाव दिलं त्याला नंतर. आणि नंतर टॅली पण झालं बघा. त्यांनी ऑलरेडी यांचे जे ॲटॉमिक मास दिले होते 44, 68 आणि 72. आणि नंतर आता भविष्यात जेव्हा शोध लागला आता सध्या, तर त्याने असं लक्षात आलं की त्यांनी जे ॲटॉमिक मास त्यावेळेस सांगितले होते तर बरोबर त्याच्या जवळपासच ॲटॉमिक मास यांचे नंतर लक्षात आले. म्हणजे त्यांनी किती महान व्यक्ती होता. समजलं? मग तुम्हाला त्यांनी हे एवढं लक्षात घ्यायचं की त्यांनी व्हॅकंट प्लेस रिकाम्या ठेवल्या होत्या. कशासाठी? भविष्यामध्ये जे एलिमेंट डिस्कवर होतील त्यांच्यासाठी. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन हे ठेवले होते. आणि भविष्यात त्यांचं नाव काय देण्यात आलं, इका बोरॉनला काय शोध लागला, इका बोरॉनचा नाव काय होतं त्यांचं, स्कँडियम. इका ॲल्युमिनियम गॅलियम आणि इका सिलिकॉनचं होतं जर्मेनियम. ओके. नंतर बघा, आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्टीचे फायदे पण असतात, तोटे पण असतात. मोबाईल घ्या. मोबाईल हे काय एक वरदानसुद्धा आहे, कारण आपण आता लॉकडाऊनमध्ये आपल्याला माहिती आहे यातून आपण ऑनलाईन स्टडी करते, क्लासेस जॉईन करते, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे मोबाईल. परंतु दुसऱ्या दृष्टीने याचा ड्रॉबॅकसुद्धा आहे, डिमेरिटसुद्धा आहे. मग हे आपल्यावर डिपेंड आहे, आपण कोणत्या गोष्टीला कसं वापरतो. समजलं? तसं मग मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचं पण यार काही ड्रॉबॅक्स होते. समजलं? हां बघा, पहिला ड्रॉबॅक काय होतं त्यांचा, द होल नंबर ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. आता बघा मी तो सगळं थेरी घेणार नाही, जे इम्पॉर्टंट आहे तेच घेऊ. कारण तुम्हाला डायरेक्टली जर मी MCQ वरती गेलो तर मग काय होईल बघा, डायरेक्ट MCQ वर गेलं पुरणार नाही, MCQ वर गेलं डायरेक्ट. त्याच्यामुळं चिल, रिलॅक्स. ओके. म्हणजे याचा मिनिंग काय होतो की समजा कोबाल्ट आणि निकेल, आता प्रॉब्लेम काय क्रिएट झाला बघा, कोबाल्ट आणि निकेल ही जी इलेमेंट होती तर यांचे ॲटॉमिक मास सेम यायला लागले. आता आपण बघितलं की मेंडेलिव्हनं काय केलं होतं, पिरियडिक टेबलमध्ये इलेमेंटला ठेवताना ॲटॉमिक मासेसचा बेस घेतला होता. म्हणजे ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांनी इलेमेंट त्याच्यामध्ये ठेवले होते. मग आता ज्या इलेमेंटचा ॲटॉमिक मास कमी असेल त्यांना 1 नंबर, मग त्याच्यापेक्षा जास्त 2 नंबर असं, त्याच्यापेक्षा जास्त असं त्यांनी ठेवत गेले ते. समजलं? परंतु काय झालं, कोबाल्ट आणि निकेल हे जी इलेमेंट आहे ते पुढे चालून त्यांच्या असं लक्षात आलं की कोबाल्ट आणि निकेल ह्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास सेम आहे. मग ह्या दोघांपैकी 1 नंबर ठेवू कोणाला, कारण त्यांनी विचार केला की यार मी काय बेस वापरला की ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार, आणि ह्या दोघांचं पण ॲटॉमिक मास सेम आहे. मग यांच्यापैकी आधी कोणाला ठेवू, कोबाल्टला ठेवू का निकेलला ठेवू, असं त्यांच्या लक्षात आलं. त्याच्यामुळे ते कन्फ्युजन क्रिएट झालं. म्हणजे देअर वॉज ॲन ॲम्बिग्युटी म्हणजे काय, कन्फ्युजन क्रिएट झालं कशासाठी, कोबाल्ट आणि निकेलची जे रिगार्डिंग की कोणाला ठेवायचं आधी. नंतर बघा, आयसोटोप वर डिस्कवर लॉंग टाईम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियडिक टेबल. आता मेंडेलिव्हनं जो पिरियडिक टेबल दिला होता तर त्याच्या खूप लॉंग टाईमच्या नंतर आयसोटोप डिस्कवर झाले. आता आयसोटोप काय आहे तर जर मी सांगत बसलो तर खूप टाईम लागेल बरं का. पण लक्षात घ्या, आयसोटोप नंतर डिस्कवर झाले, परंतु त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये आयसोटोपला ठेवणं चॅलेंजिंग होतं. काय होतं, चॅलेंजिंग होतं, पॉसिबल नव्हतं त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये ठेवणं. म्हणजे हा एक काय होतं, ड्रॉबॅक होता. त्यांनी त्यावेळेस आयसोटोपबद्दल त्यांनी काही भाकीत केलंच नव्हतं की आयसोटोप डिस्कवर होतील काय वगैरे असं. समजलं? नंतर बघा, महत्त्वाचा पॉईंट सांगतो,
हायड्रोजनची पोझिशन. आता हायड्रोजन हा जो इलेमेंट होता, तर हायड्रोजन इलेमेंट ग्रुप 17 म्हणजे हायड्रोजन हा जो ग्रुप आहे, तर त्या ग्रुपसोबत सुद्धा सिमिलरिटी दाखवत होता. आता हायड्रोजन ग्रुपमधील जे इलेमेंट्स आहे बघा, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, समजा काय फ्लोरीन क्लोरीन बघा, F2Cl2 असा त्यांचा फॉर्म्युला आहे, समजलं. मग ह्या हायड्रोजन काय करत होता, हायड्रोजन ग्रुप 17 सोबत काय सिमिलरिटी दाखवत होता. त्याचबरोबर ग्रुप जो फर्स्ट ग्रुप आहे म्हणजे अल्कली ग्रुप जो आहे बघा, इथं दिलेलं आहे बघा, तर आर्कली ग्रुपसोबत पण त्याच्या काही केमिकल प्रॉपर्टीज मॅच होत होत्या. म्हणजे ग्रुप 17 आणि ग्रुप फर्स्ट जो होता, तर या दोन्हीसोबत हायड्रोजनची सिमिलरिटी दाखवत होता. मग त्याच्यामुळे असं लक्षात कन्फ्युजन क्रिएट झालं की हायड्रोजनला नेमकं ठेवायचं कुठं, आता ग्रुप 1मध्ये ठेवायचं का ग्रुप 17मध्ये ठेवायचं हायड्रोजनमध्ये, असं इथं काय झालं, कन्फ्युजन क्रिएट झालं. समजलं मग तुम्हाला. म्हणजे हा एक तर ड्रॉबॅक लक्षात आला, म्हणजे असं हा एक त्याचा एक ड्रॉबॅक आहे. परंतु आपल्याला म्हणजे त्याचे फायदे पण खूप सारे होते. फायदे काय होते, त्यांनी व्हॅकंट प्लेसेस रिकाम्या ठेवल्या होत्या भविष्यात जे एलिमेंट डिस्कवर होतील, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन यांच्यासाठी. नंतर आता महत्त्वाचं आहे बघा, याची मग डोबेरानरच्या नंतर आले बघा हेनरी मॉसले साहेब, हेनरी मॉसले बाबा. मग हेनरी मॉसलेने काय केलं होतं, मॉडर्न पिरियॉडिक टेबल केला होता. म्हणजे यांनी काय केलं होतं, थोडंच चेंजिंग केलं होतं मेंडेलिव्हच्या याच्यामध्ये. त्यांनी बेस काय वापरला हेनरी मॉसलेनं, की ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं. ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार, जसं की आता आपण बघतो मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हायड्रोजन H1, हेलियम H2, इथे मेलाथिर, हे काय त्यांचं इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांनी एलिमेंट ठेवले होते. कशामध्ये, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. आणि तो कोणा डिस्कवर केला, हेनरी मॉसलेनं. MCQ बाबा, समजला. हा नंतरचा पॉईंट आहे बघा याच्यामध्ये, की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 7 हॉरिझॉन्टल रोज, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पिरियड्स म्हणतो. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या ज्या रोज असतात, म्हणजे बघा असं आडव्या ओळी, त्याला रोज म्हणतो. तर त्या 7 रोज आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कंटेन्स, समजलं, 7 रोज. आणि 18 व्हर्टिकल कॉलम्स, त्याला काय म्हणतो आपण, ग्रुप्स म्हणतो. तर 18 काय त्याच्यामध्ये ग्रुप्स आहे, म्हणजे 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स, असं मिळून काय झालं आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार झालेला आहे. आता मी मेंडेलीच्या मिरिट डिमिरिटमध्ये जे इम्पॉर्टंट होते CET दृष्टीनं ते सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. ऑलरेडी आपण सगळं डिस्कस केलेले आहे, जेव्हा व्हिडिओ लेक्चर टाकले होते मी, अपलोड केले होते तेव्हा, ठीक आहे. आता बघा महत्त्वाचं ॲटॉमिक साईज, आणि याच्यानंतर आपण डायरेक्ट MCQ कडे जाऊ, टेन्शन घेऊ नका. आता ॲटॉमिक साईज म्हणजे काय, आता कोणत्याही इलेमेंटची जर आपल्याला ॲटॉमिक साईज काढायची, तर ती कशी काढतात, तर बघा कोणतेही ॲटॉमिक साईज जर आपल्याला मग काढायची असेल, तर कोणताही जो इलेमेंट असेल, तर त्या इलेमेंटचा किंवा त्या ॲटमचा जी लास्ट ऑर्बिट असेल, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्याच्यानंतर त्याची जी लास्ट ऑर्बिट असेल, तर त्या लास्ट ऑर्बिटचं आणि त्या इलेमेंटचं न्यूक्लियस आणि लास्ट ऑर्बिट तर यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं, त्याला काय म्हणतो आपण, ॲटॉमिक रेडियस, आणि ती त्यांची काय असते, ॲटॉमिक साईज. समजलं. परत सांगतो, कोणत्याही इलेमेंटची जर ॲटॉमिक साईज काढायची, तर ती ॲटॉमिक साईज काय असते, ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, त्याची ॲटॉमिक साईज. मग ही ॲटॉमिक रेडियस कोणती काय असते, तर तो जो ॲटम असतो, तो जो इलेमेंट असतो, तर त्या इलेमेंटच्या लास्ट ऑर्बिट आणि त्याचा जो न्यूक्लियस असतो, तर यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, लास्ट ऑर्बिट, द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट शेल, तर याच्यातलं जे डिस्टन्स असतं, तर त्याला काय म्हणतो आपण, ॲटॉमिक रेडियस, आणि ही त्याची साईज असते. क्लिअर इथपर्यंत. आणि ही जी ॲटॉमिक रेडियस आहे, तर ती कशामध्ये मोजली जाते, त्याचं युनिट काय, तर पिकोमीटर आहे. लक्षात, MCQ अलर्ट आहे हा, पिकोमीटर येऊ शकतो, पिकोमीटर, समजलं, विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर, हे थोडं लक्षात द्यायचं. आता आपण डायरेक्टली यार MCQ कडे जाऊ. आता हे पण काही आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, आपण लेफ्ट टू राईट गेल्याच्या नंतर ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि नॉन मॅटेरियल कॅरेक्टर इन्क्रीज होतात. परंतु आपण काय करू, आता इथं नाही बघण्यापेक्षा डायरेक्ट क्वेश्चनमध्ये जेव्हा येईल ना MCQ मध्ये, आता तेव्हा आपण डिस्कस करू. बघा आपलं आता शॉर्टमध्ये रिव्हिजन झालं, आय होप तुम्हाला अंडरस्टूड झालं असेल. आता आपण याची MCQ सॉल्व करू. फर्स्ट नंबरचा MCQ आहे बघा, हाऊ मेनी पिरियड्स अँड ग्रुप्स आर प्रेझेंट इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो हेनरी मॉसलेनं दिला होता, इथं असं कनेक्टिंग लिंक तयार करत जायची. मॉडर्न पिरियॉडिक टेबल कोण दिला होता, हेनरी मॉसले यांनी दिला होता. लॉ काय वापरला त्यांनी, ॲटॉमिक नंबरच्या इंक्रीजिंग ऑर्डरनुसार. मग आता ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये किती ग्रुप्स आणि किती पिरियड्स आहे, आत्ताच बघितलं आपण जस्ट रिव्हिजनमध्ये. तर किती आहे बघा, 4 ऑप्शन आहे आपल्याला. फर्स्ट आहे 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स, सेकंड 8 पिरियड्स अँड 7 ग्रुप्स, सी आहे 7 पिरियड्स अँड 7 ग्रुप, आणि डी आहे 8 पिरियड्स अँड 8 ग्रुप्स. तर आता आपण बघितलं होतं बघा, 7 पिरियड्स आहे आणि 18 ग्रुप्स आहे, म्हणजे 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड पिरियड्स आणि 18 व्हर्टिकल कॉलम्स आहे, त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो. तर हा एकदम इम्पॉर्टंट MCQ आहे, लिहून घ्या, दिमागात फिट करा एकदम कम्प्युटरसारखं. ओके, नेक्स्ट बघू आपण आता.
विच लॉ वॉज गिवन बाय न्यूलँड्स. आता न्यूलँड नावाचा जो सायंटिस्ट होता तर त्यांनी कोणता लॉ दिला होता, थोडंसं कनेक्शन करत चाला बघा. न्यूलँडनी काय केलं होतं, लॉ ऑफ ऑक्टेव्ह दिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, इलेमेंटची अशी अरेंजमेंट केली होती ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. आणि त्या अरेंजमेंटमध्ये त्यांनी 8 ग्रुप तयार केले आणि जो 8 ग्रुपमध्ये जो फर्स्ट आणि इलेमेंट होता आणि जो 8 नंबरचा इलेमेंट होता तर त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज सेम येतील अशी अरेंजमेंट केली होती. लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हणतात त्यांना. ओके. नंतर बघा अप टू विच इलेमेंट न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह वॉज फाउंड ॲप्लिकेबल. आता कोणत्या इलेमेंटपर्यंत हा जो न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे तर तो ॲप्लिकेबल होता. थोडं रिमाइंड करा, दिमागावरती जोरदार प्रेशर टाका आणि लगेच तुमच्या असं लक्षात येईल बघा की कॅल्शियम ह्या इलेमेंटपर्यंत काय न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्ह ॲप्लिकेबल होता. पुढं बघा, पुढं काय होतं, पुढं त्यांनी बघितलं तर पुढं तो ॲप्लिकेबल होत नव्हता. मग त्याच्यामुळं पण त्यांची जो न्यूलँडचा जो लॉ ऑफ ऑक्टेव्ह ही जी मूवी होती तर ती फ्लॉप झाली. मूवी म्हणजे मी तुम्हाला काय इंटरेस्टिंग वाटा म्हणून मूवी म्हणते. ओके. नंतर बघा इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल गॅप्स वर लेफ्ट फॉर द इलेमेंट्स टू बी डिस्कवर्ड लॅटर इन फ्यूचर विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फाउंड अ प्लेस इन द पिरियडिक टेबल लॅटर. आप देखो मैं क्या बोलता हूँ, ध्यान से सुनो. जो मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल होता आपण बघितलं बघा की जो लॉ ऑफ न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्ह होता तर यांच्यानंतर कोण आले, मेंडेलिव्ह साहेब आले, मेंडेलिव्ह बाबा आले. मेंडेलिव्हने काय केलं होतं, पिरियडिक टेबल डिस्कवर केला होता. त्यांनी पिरियडिक टेबलमध्ये इलेमेंटची अरेंजमेंट केली होती, ठेवलं होतं. काय बेस वापरलं त्यांनी, तर इन्क्रीजिंग इन ॲटॉमिक मास, तो सेम. समजलं. मग ह्या क्वेश्चनचा मिनिंग काय आता बघा की मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हनं काही जागा रिकाम्या सोडल्या होत्या बघा, व्हॅकंट प्लेस. तुम्हाला सांगितलं होतं मी, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन असं त्यांनी तिथं नाव दिलं होतं बघा. तर असे काय केलं होतं त्यांनी, काही जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. कशासाठी, तर भविष्यामध्ये जे काही इलेमेंट्स फ्युचरमध्ये डिस्कवर होतील तर त्यांनी आधीच सांगितलं होतं की अशी काही भविष्यामध्ये इलेमेंट डिस्कवर होतील आणि ह्या इलेमेंटला इथं जागा मिळव म्हणून त्यांनी काय केलं होतं, व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या होत्या. मग ह्या खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर ह्या 4 ऑप्शनपैकी असं कोणतं इलेमेंट आहे की समजा असं कोणतं इलेमेंट आहे की त्याला इन फ्युचरमध्ये मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जागा भेटली डिस्कवर झाल्याच्या नंतर. 4 ऑप्शन आहे क्लोरीन, सिलिकॉन, ऑक्सिजन आणि जर्मेनियम. तर बघा जर्मेनियम नावाचा जो इलेमेंट आहे तर त्या जर्मेनियम इलेमेंटला भविष्यामध्ये जागा भेटली होती मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये. कशा जागेवर, इको सिलिकॉनचं जे त्यांनी बघा इको सिलिकॉन नाव दिलं होतं त्यावेळेस व्हॅकंट प्लेसला. तर इको सिलिकॉनचं नंतर नाव काय ठेवण्यात आलं, जर्मेनियम झालं. नंतर बघा इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इका सिलिकॉन वॉज लॅटर नेम ॲज. 4 ऑप्शन आहे बघा, स्कॅन्डियम, बी ए गॅलियम, सी ए जर्मेनियम आणि डी ए थोरॅनियम. आता याच्यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट असेल. आता बघा याचा आन्सर काय बघा, जर्मेनियम या क्वेश्चनचं. काय झालं, टायपिंग मिस्टेकमध्ये म्हणजे मला याला हायलाईट मी बीला करून टाकलं, तर सॉरी. याचं जे आन्सर आहे इका जर्मेनियम आहे. कारण मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला त्यांनी व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या होत्या आणि त्यांनी मग इका ॲल्युमिनियम, इका जर्मेनियम, इका सिलिकॉन, ठीक आहे, इका ॲल्युमिनियम, इका बोरॉन आणि इका सिलियम असं त्यांनी जागा ठेवल्या होत्या. तर इका सिलिकॉनला नंतर भविष्यामध्ये फ्युचरमध्ये डिस्कवर झाल्याच्या नंतर नाव काय देण्यात आलं, तर तो जर्मेनियम नाव देण्यात आलं. गॅलियम नाव नाही, सॉरी हायलाईट मिस्टेक झाली माझ्याकडनं ती. नंतर 6 नंबरचं इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, तोच इथं, बघा इथं करेक्ट आहे बघा. इथं मी तोच MCQ इथं टाईप केला, इका जर्मेनियम याचा आन्सर करेक्ट आहे. ओके. इथं मला मला इथं दुसरं टाईप करायचं होतं. ओके. इथं मला इका सिलिकॉनच्या ऐवजी इका बोरॉन टाईप करायचं होतं. तर इथं इका बोरॉन जर असतं तर हे आन्सर करेक्ट आहे, गॅलियम. पुढं जाऊ आपण आता. द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन देअर डॅश डॅश. आता आपल्याला माहिती आहे जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल कोण दिला होता, तर हेनरी मॉसले नावाच्या सायंटिस्टने दिला होता. बेस काय वापरला, तर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. बाकीचे सायंटिस्ट जे होते पहिले, डोबेरियानर असेल, न्यूलँड असेल, मेंडेलिव्ह असेल, त्यांनी काय केलं होतं, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर वापरला. पण यांनी काय केलं, ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर वापरला. मग यांनी काय सांगितलं, मग खालीलपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट राहील, कशावरती बेस्ड होता. समजा यांची अरेंजमेंट केली होती मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, ती कशावरती बेस्ड होती. 4 ऑप्शन आहे का. फर्स्ट आहे इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास इन द पिरियड. आता मला सांगा आन्सर करेक्ट राहील का फर्स्ट ऑप्शन, की ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग नंबरच्या ऑर्डरनुसार पिरियडमध्ये ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग नंबरनुसार नाही. कारण इथं ॲटॉमिक मासचा संबंधच येत नाही ना. कारण आपल्याला माहिती त्यांनी ॲटॉमिक नंबर वापरला होती तर ॲटॉमिक नंबरच्या बेसवरती. तर हा ऑप्शन काय करेक्ट राहील, सॉरी नॉन इनकरेक्ट राहील, रॉंग. सेकंड आहे बघा इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर इन द होरिजेंटल रोज. म्हणजे काय की जो ॲडव्या रोज आहे होरिजेंटल, त्याला काय म्हणतो आपण, पिरियड्स म्हणतो. तर त्या पिरियड्समध्ये इलेमेंटच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांनी काय केलं होतं, इलेमेंटचं अरेंजमेंट केलं होतं. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट राहील का बी नंबरचं, तर आपण पेंडिंगमध्ये ठेवू. सी नंबर बघा इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर इन द व्हर्टिकल कॉलम्स. म्हणजे जे ग्रुप्स होते तर त्या ग्रुप्समध्ये इलेमेंटच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. आणि डी बघा इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास इन द ग्रुप. आता याच्यापैकी करेक्ट कोणतं राहील तर ऑप्शन नंबर बी आहे. कारण बघा त्यांनी काय केलं होतं,
जे पिरियड्स आहेत तर त्या पिरियडमध्ये ॲटॉमिक समजा जे इलेमेंट येतं त्याच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं. जसं की बघा हायड्रोजन, हेलियम, लिथियम म्हणजे बघा असं त्याने ॲडवी सिक्वेन्स फॉलो झाली. म्हणजे ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार काय केलं होतं त्यांनी इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबरच्या. त्याच्यानंतरचा MCQ आहे, an atom of an element has the electronic configuration 282 to which group does it belong. आता एक इलेमेंट आहे त्या इलेमेंटचं ॲटॉमिक समजा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 282. आता मला सांगा बरं कोणतं इलेमेंट येईल, हा कोणता इलेमेंट येईल मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. इतकं सिम्पल यार बच्चो का केले हे. फर्स्ट ऑर्बिटमध्ये त्याच्या 2 इलेक्ट्रॉन सेकंडमध्ये म्हणजे एल ऑर्बिटमध्ये त्याचे 8 इलेक्ट्रॉन आहे आणि एम ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. मग कोणता इलेमेंट राहील हा तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. मग यांनी काय सांगितलं की हा जो इलेमेंट जो काय असेल तर तो कोणत्या ग्रुपमध्ये बिलॉंग करतो. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा याची मी. याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती 2 आहे तर याचे जो ग्रुप असेल तो काय सेकंड ग्रुप असेल. समजलं तुम्हाला. लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामुळे हा काय सेकंड ग्रुपला बिलॉंग्स करेल हा इलेमेंट. नंतर बघा विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्रीज व्हाईल मुव्हिंग डाऊन द ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल. आता जेव्हा आपण मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपण जेव्हा वरतून टॉप टू बॉटम खाली येतो तर त्यावेळेस काय इन्क्रीज होत नाही, खालील 4 ऑप्शनपैकी नेमकं काय इन्क्रीज होत नाही. आता मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगायच्या ऐवजी मी तुम्हाला डायरेक्टली त्या पिरियडिक टेबलमध्ये घेऊन चालतो, तिथं तुम्हाला स्वतः दाखवतो प्रॅक्टिकली काय. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कोणतेही ग्रुप घ्या तुम्ही, ग्रुप म्हणजे असं उभे कॉलम बरं का, तर वरतून जेव्हा खाली येतो आपण टॉप टू बॉटम त्यावेळेस काय होतं इलेमेंट जो काही इलेमेंट असेल तर एक शेल वाढत जाते, एक शेल असे काय होत जाते इन्क्रीज होत जाते. तर मग परंतु व्हॅलन्स जे इलेक्ट्रॉन राहतात म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन तर ते इन्क्रीज होत नाही, ते कॉन्स्टंट राहतात. समजलं. मग म्हणून याच्यानंतर काय होईल व्हॅलन्स इन्क्रीज होत नाही. आता आपण डायरेक्टली तुम्हाला मी पिरियडिक टेबलमध्ये घेऊन चालतो. सगळ्यात लास्टला मी ते चिटकवलेलं पिरियडिक टेबल. हां बघा आता कोणताही पिरियड घ्या तुम्ही, समजा फर्स्ट नंबरचा पिरियडने ग्रुप घ्या, एस ब्लॉकमधला सगळ्यात पहिला ग्रुप घ्या तुम्ही कोणताही. आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही वरतून खाली गेला तर हायड्रोजनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर हायड्रोजनचा फर्स्ट जो एकच ऑर्बिट त्याला त्याच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती 1 आहे म्हणून याचं काय ॲटॉमिक नंबर 1 आहे. सेकंड घ्या तुम्ही लिथियम घ्या, लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय Li3 म्हणजे बघा फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन होता आणि त्याच्यानंतर 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे पहिल्या हायड्रोजनमध्ये काय होतं एक शेल होती तर आता लिथियममध्ये काय झालं 2 शेल झाल्या, परंतु याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे जो की हायड्रोजनमध्ये पण होता. नंतर सोडियममध्ये सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं 281 म्हणजे काय त्याच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंडमध्ये 8 आणि थर्डमध्ये 1. तर याच्यामध्ये काय झालं आणखीन एक ऑर्बिट वाढली म्हणजे बघा इथं 3 ऑर्बिट झाल्या. लिथियममध्ये काय होतं दोन ऑर्बिट होता, याचे 3 ऑर्बिट आहे, परंतु इलेक्ट्रॉन जे लास्ट ऑर्बिटमधला व्हॅलन्सी आहे तो एकच आहे. हायड्रोजनमध्ये पण व्हॅलन्सी काय आहे त्याची 1च आहे, लिथियममध्ये पण लास्ट ऑर्बिटमध्ये व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 1च आहे आणि सोडियममध्ये पण 1 आहे, परंतु काय होते लास्ट ऑर्बिट आउटरमोस्ट शेल इन्क्रीज होत जाते. जसं तुम्ही पोटॅशियममध्ये जा, पोटॅशियमचं कसं होईल 288 म्हणजे काय झालं बघा इथे 4 होत्या, फर्स्टमध्ये हायड्रोजनमध्ये 1, सेकंडमध्ये लिथियममध्ये काय होतं 2 शेल होत्या, सोडियममध्ये 3 शेल, पोटॅशियममध्ये 4 शेल, परंतु व्हॅलन्सी जो लास्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन 1 तो कॉन्स्टंट आहे. मग याच्यावर आपल्याला असं लक्षात आलं की कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्ही टॉप टू बॉटम जा त्याचं व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत नाही, पण काय होतं आउटरमोस्ट शेल इन्क्रीज होत जाते. जर तुम्हाला हा फंडा कळाला ना तर तुम्ही कोणतेही MCQ सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला एवढं डिटेली काय एक्सप्लेन करते क्वेश्चन की आपल्याला क्वेश्चन रट्टा मारून फायदा नाही, आपल्याला डिटेलमध्ये कॉन्सेप्ट समजली पाहिजे ती, कारण आपल्याला 11-12ला सुद्धा हे कामं येणार आहे म्हणून सांगा ती मी. ओके. नाही तर मग नंतर 10 नंबरचा MCQ बघा. व्हॉट हॅपन्स टू द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑफ इलेमेंट्स ऑन मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियडिक टेबल. आता आपण इथे आता एक कॉन्सेप्ट क्लिअर करू इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय असतं. मग या क्वेश्चनचा मिनिंग काय आहे की जेव्हा आपण समजा पिरियड म्हणजे काय आडव्या रो म्हणता येईल त्याला, ठीक आहे. तर जेव्हा आपण असं इकडून लेफ्ट टू राईट जातो तर नेमकं काय होतं काय घडत जातं, ठीक आहे. राईट टू ऑन मुव्हिंग लेफ्ट टू राईट जेव्हा आपण कोणत्या पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जेव्हा आपण मूव्ह करतो पिरियडमध्ये, ठीक आहे, तर इलेमेंटचा जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे तर नेमकं त्यासोबत काय घडतं, तो इन्क्रीज होतो डिक्रीज होतो किंवा तो सेम राहतो कॉन्स्टंट राहतो, नेमकं काय घडतं आपल्याला सांगायचं इथं. ओके. आता ही कॉन्सेप्ट तुमची इथं क्लिअर होणार आहे. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय, एकदम सिम्पल की समजा इलेमेंट जो असतो इलेमेंटची एक ती काय असते प्रॉपर्टी असते, एक ॲबिलिटी असते
इलेमेंटची काय असते ती ॲबिलिटी असते की समजा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट आपण कोणाला म्हणतो की जे इलेमेंट इलेक्ट्रॉन लूज करतात आणि त्याच्यावरती कॅटायन फॉर्म करतात म्हणजे पॉझिटिव्ह आयर्न फॉर्म करतात, आपण त्यांना काय म्हणतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट म्हणत असतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर. समजलं? म्हणजे इलेमेंटची समजा इलेक्ट्रॉन लूज करण्याची लूज करून कॅटायन ते फॉर्म करतात, तर त्या ॲबिलिटीला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणतात. आणि ही कोणतं असते? मेटलमध्ये असते. मेटल काय करतात की इलेक्ट्रॉन ते देऊ शकतात कोणाकडून, पण ती इलेक्ट्रॉन घेत नाही, ते इलेक्ट्रॉन्स कोणाला पण काय करतात देत असतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती एक कॅटायन म्हणजे काय पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, आणि याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर. ती त्यांची ॲबिलिटी आहे इलेक्ट्रॉन लूज करायची आणि कॅटायन फॉर्म करण्याची, याला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणतो. मग आता जेव्हा आपण ग्रुप पिरियडमध्ये कोणते लेफ्ट टू राईट जातो, लेफ्ट टू राईट इकडून इकडं जातो, तर त्यावेळेस काय होतं की हा जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे तर तो डिक्रीज होत जातो. काय होतं? डिक्रीज होत जातो. आता याच्या मागे रिझन काय आहे तर आपल्या पुढच्या एका MCQमध्ये क्लिअर होईल, पण इथं सांगून जातो आपण. जसं आपण बघितलं की आपण ग्रुपमध्ये जेव्हा आपण टॉप टू बॉटम म्हणजे वरतून खाली जातो कोणत्या ग्रुपमध्ये, काय होतं की इलेक्ट्रॉनची एक शेल वाढत जाते, परंतु आउटरमोस्ट जो इलेक्ट्रॉन आहे तो कॉन्स्टंट राहतो. परंतु पिरियडमध्ये उलट आहे, जेव्हा आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जातो इकडून तिकडं, तर काय होते सगळ्या शेल कॉन्स्टंट राहत्या, शेल वाढत नाही, आउटरमोस्ट शेल जेवढा आहे तेवढंच राहत्या, समजा ज्या ग्रुपला ज्या डिसाईड तेवढंच राहत्या. परंतु काय होतं जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे आउटरमोस्टमधला तो इलेक्ट्रॉन एक वाढत जातो. मग इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे काय होतं तिथं न्यूक्लियस आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतं वाढत जातो. न्यूक्लियस काय करतो त्या ऑर्बिटला जवळजवळ खेचण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे मग काय होतं ती जी इलेक्ट्रॉनची जी कॅपॅसिटी असते ॲबिलिटी इलेक्ट्रॉन लूज करण्याची ती होऊ शकत नाही, कमी कमी होत जाते लेफ्ट टू राईट जाताना, काऊन की व्हॅलन्सी वाढत जाते त्यांची, आणि त्याच्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं. मग त्याच्यामुळे ती इलेक्ट्रॉनची ती ॲबिलिटी कमी होते, आणि मग फक्त ती इलेक्ट्रॉन घेतात मग, आणि इलेक्ट्रॉन घेतात आणि मग नेगेटिव्ह चार्ज फॉर्म करतात, त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह कॅरेक्टर म्हणतो. तो काय नॉन मेटेरियल कॅरेक्टर आहे, म्हणजे इकडून तिकडे जाताना लेफ्ट टू राईट जाताना नॉन मेटेरियल कॅरेक्टर वाढत जातो इलेक्ट्रोनेगेटिव्ह, परंतु इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर डिक्रीज होतो. म्हणजे इथं तुमच्या दोनच्या आणखीन कॉन्सेप्ट क्लिअर झाला 2-3. पुढचा MCQ बघू आपण. यार तुम्ही जर अशी आपण जर स्टडी केली ना तर एकदम सिम्पल होत जातं. बघा इथं तेच लिहिलेलं आहे बघा मी, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑफ एन एलिमेंट इज इट्स ॲबिलिटी टू लूज इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म पॉझिटिव्ह आयन. म्हणजे इलेमेंटची ॲबिलिटी इलेक्ट्रॉन लूज करून समजा पॉझिटिव्ह आयन कॅटायन फॉर्म करण्याची, याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर. नंतर बघा द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट M is 284. इन मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट M is placed in which group. आता बघा एक इलेमेंट आहे 284 नावाचं एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. फर्स्ट इलेमेंटमध्ये ऑर्बिटमध्ये म्हणजे K ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, L ऑर्बिटमध्ये 8 आहे, आणि M ऑर्बिटमध्ये 4 आहे. तर मग याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कोणत्या ग्रुपमध्ये याला स्थान मिळालेलं आहे, कोणत्या ग्रुपमध्ये स्थान मिळालेलं आहे. ओके, तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बघा काय करायचं की याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे ते पाहायचं आणि त्याला तेवढ्या ग्रुपमध्ये ठेवायचं. परंतु इथे एक फंड आहे बघा, आता इथे 4 याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 4 आहे, परंतु आपण याला समजा 4th ग्रुपमध्ये ठेवू शकत नाही. काय हा एलिमेंट काय 14th ग्रुपमध्ये येईल, कोणता 8 2 10 4 14 सिलिकॉन आहे हा. आता तुम्ही म्हणताल असं कसं झालं, याला 14मध्ये का ठेवलं 4मध्ये का ठेवलं नाही, तर एवढं तुम्ही आता मी जर इथं सांगत बसलो तर आणखीन तुमचं कन्फ्युजन वाढेल आणि आणखीन व्हिडिओ लॉंग होईल. मी याच्यावर एखाद्या वेळेस सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण 11th आपल्याला बघायचंच आहे आता केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. पण एवढं इथं लक्षात घ्या की हा जो इलेमेंट याला सिलिकॉन नाव याचं SI14, याचा ॲटॉमिक नंबर 14 आहे. ओके, तर याला काय मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 14 ग्रुपमध्ये जागा भेटलेली आहे, एवढं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. नंतर बघा विच ग्रुप इलेमेंट इज नोन ॲज नोबल गॅस इलेमेंट्स. आता कोणत्या ग्रुपच्या इलेमेंट्सला आपण नोबल गॅस इलेमेंट्स म्हणून म्हणतो किंवा नोबल गॅस इलेमेंट्स म्हणून ते ओळखले जातात. 4 ऑप्शन आहे बघा, 4th ग्रुप, B ऑप्शन आहे बघा 8th ग्रुप, C ऑप्शन आहे 17th ग्रुप, आणि D ऑप्शन आहे 18th ग्रुप. मग कोणत्या ग्रुपच्या इलेमेंटला नोबल गॅस इलेमेंट्स म्हणून ओळखलं जातं, तर मित्रांनो याचा करेक्ट ऑप्शन आहे 18th ग्रुप इलेमेंट्स. आता तुम्ही म्हणशाल नोबल गॅस इलेमेंट्स काय आहे, याला नोबल गॅस म्हणून का ओळखलं जातं, तर आता इथे तुमचा तो पॉईंट मी क्लिअर करतो एकदम डिटेलमध्ये. आणि हा जो क्वेश्चन आहे नोबल गॅस इलेमेंटचा ग्रुप 18वरचा, तर याच्यावरती 3 क्वेश्चन बनण्याची शक्यता आहे, ते पण सांगतो मी तुम्हाला कसं याच्यामध्ये गुगली करू शकतो एक्झामिनर आपल्याला CETमध्ये. तर बघा याला 18 ग्रुप इलेमेंटला नोबल गॅस इलेमेंट्स का म्हणतात. जर तुम्ही 18 ग्रुप इलेमेंटवरती जाऊ आपण पिरियडिक टेबलमध्ये, 1 मिनिट तुम्हाला तिथेच क्लिअर करून टाकतो हा पॉईंट, म्हणजे तुम्हाला लाईफ टाईममध्ये क्लिअर होऊन जाईल. आता बघा याचा सायंटिफिक रिझन काय आहे, इन द ॲटम्स ऑफ 18 ग्रुप इलेमेंट्स ऑल द इलेक्ट्रॉनिक शेल्स इन्क्लुडिंग द आउटरमोस्ट शेल आर कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे याचे जे शेल आहे 18 ग्रुपमध्ये एलिमेंटच्या, तर ते सगळ्या शेल काय कम्प्लिटली भरलेले आहे त्यांची पूर्ण. आता बघा 18 ग्रुप हा एलिमेंट आहे नोबेल गॅसचा. आता तुम्ही याच्यातलं कोणतं एलिमेंट घ्या, समजा हेलियम घ्या, हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय
टूची बघा, बरोबर आहे. बरोबर, तर बघा याची काय डुप्लेट स्टडी म्हणजे याची जी ऑर्बिट आहे फर्स्ट कम्प्लिटली फिल झालेली आहे. पहिल्या ऑर्बिटची कॅपॅसिटी काय 2ची म्हणजे कम्प्लिटली फिल आहे. नंतर तुम्ही जा निऑनमध्ये जा. आता निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, समजा ऑटोमिक नंबर 10 आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बघा 28. तर याच्यामध्ये पण बघा काय झालेलं आहे, याची फर्स्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी काय 2 आहे म्हणजे हा कम्प्लिटली फिल आहे याची. आणि याच्यामध्ये सेकंड ऑर्बिटची कॅपॅसिटी काय असते कोणती एलिमेंटमध्ये 8 इलेक्ट्रॉन ती घेऊ शकते, गेन करू शकते किंवा त्याच्यामध्ये स्थिर राहू शकतात. तर ही सगळे 8 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये फिल आहे म्हणजे पूर्ण काय एक ऑर्बिट कम्प्लिटली फिल झालेलं आहे. ॲर्गॉन घ्या तुम्ही बघा 288 म्हणजे याच्यामध्ये पण बघा 3 शेल आहे आणि पहिली पण कम्प्लिटली फिल आहे, दुसरी पण कम्प्लिटली फिल आहे आणि तिसरी पण कम्प्लिटली फिल आहे. म्हणजे 18 ग्रुप इलेमेंट जो आहे तर याच्यामध्ये काय याच्यातले सगळे इलेमेंट जे आहेत तर त्याच्यातल्या कम्प्लिटली फिल आहे त्यांच्या ऑर्बिट. त्याच्यामुळे आपण काय त्यांना म्हणतो नोबेल गॅस इलेमेंट. आणि हे समजा कोणत्याही रिॲक्शनमध्ये भाग घेऊ शकत नाही कारण हे स्टेबल इलेमेंट म्हणतात. आणि यांना इनर्ट गॅस इलेमेंटसुद्धा म्हणतात, इनर्ट गॅस इलेमेंट म्हणून सुद्धा हे ओळखले जातात. काय ग्रुप 18ला काय म्हणतात, नोबेल गॅस म्हणतात, इनर गॅस इलेमेंटसुद्धा म्हणतात, इनर्ट गॅस INERT. त्याचबरोबर यांना 0 ग्रुप्स इलेमेंटसुद्धा म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आता 3 टाईपचा प्रश्न ते तुम्हाला बाउन्स करू शकतात. आणि हा जो ग्रुप 17 आहे तर याला काय म्हणतात, हॅलोजन ग्रुप म्हणतात. कारण हे बघा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला F2Cl2 असा आहे. तुम्हाला इतकं डिटेलमध्ये इथं क्लिअर करते मी, एवढा डिटेलमध्ये जाते की एक्झाममध्ये कशाही प्रश्न प्रकारचा विचारला गेला तर तुम्ही 100%चा आन्सर देऊ शकाल. आता आपण बघू याच्यावर थर्ड क्वेश्चन तयार करतो मी आता इथं म्हणानच. बघा विच ग्रुप इलेमेंट्स इज नोन ॲज इनर्ट गॅस इलेमेंट्स म्हणजे कोणत्या ग्रुपचे इलेमेंटला इनर्ट गॅस इलेमेंट्स म्हणून ओळखलं जातं. ॲन्सर काय इन 18 ग्रुप इलेमेंट्स म्हणजे नोबेल गॅस, यांना नोबेल गॅस बी इनर्ट बी म्हणतात. आता थर्ड त्याच्यावर आणखी क्वेश्चन आहे, विच ग्रुप इलेमेंट्स इज नोन ॲज समजा 0 ग्रुप्स इलेमेंट्स. ठीक आहे, 0 ग्रुप्स एलिमेंट्स म्हणून कोणाला ओळखलं जातं तर नोबेल गॅस इलेमेंट्सला 0 ग्रुप म्हणून ओळखलं जातं. असा एक क्वेश्चन गुगली. म्हणजे इथं आपले 3 क्वेश्चन क्लिअर झाले, लक्षात ठेवा. नंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक रॅडी ऑफ द इलेमेंट्स ऑक्सिजन, फ्लोरिन आणि नायट्रोजन. आता आपल्याला काय दिलेलं आहे, ऑक्सिजन, फ्लोरिन आणि नायट्रोजन हे 3 एलिमेंट दिलेले आहेत. तर या 3 एलिमेंटची ॲटॉमिक रॅडीनुसार करेक्ट ऑर्डर काय राहणार आहे, आपल्याला खाली 4 ऑप्शन दिलेले आहे. आता लक्षात घ्या. आता सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन बघण्याच्या अगोदर त्यांची आपण ॲटॉमिक रॅडी म्हणजे त्यांची कोणाची साईज अगोदर मोठी राहील कोणाची लहान राहील अगोदर तेच फाईंड करू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं की ॲटॉमिक रॅडी काय आहे की जो इलेमेंट आहे समजा इलेमेंट आणि त्याची आउटरमोस्ट शेल आणि न्यूक्लियस यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण ॲटॉमिक रॅडी म्हणतो. मग समजा ती जर डिस्टन्स जास्त असेल त्याची साईज जास्त, ते डिस्टन्स कमी असेल साईज जास्त. म्हणजे जेवढा शेल त्याच्यामध्ये जास्त असेल इलेमेंटमध्ये तेवढं काय त्याची ॲटॉमिक साईज जास्त असते. मग आता मॉडर्न पिरियडिक टेबलवरती पुन्हा घेऊन चालतो बघा. सगळा फंडा इथं आपण प्रॅक्टिकली करू, आपण डायरेक्ट MCQ म्हणजे रट्टा मारायचं नाही, समजून घ्यायचं काय काय. आता बघा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम वरतून खाली जातात ग्रुपमध्ये तर काय होते, मी तुम्हाला सांगितलं की समजा एक ऑर्बिट वाढत जाते इलेक्ट्रॉनमध्ये आणि काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम राहतो. मग आता हे हायड्रोजनमध्ये शेल काय होते 1 होते, त्याच्यानंतर लिथियममध्ये शेल 2 झाल्या, मग त्याच्यानंतर याच्यामध्ये सोडियममध्ये 3 शेल होते, 3 शेल म्हणजे असं कंटिन्यू खाली 4-5 वाढत गेलं. मग याच्यामुळे काय झालं बघा, न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल हायड्रोजन होता, हायड्रोजनमध्ये न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल याच्यामधलं डिस्टन्स कमी होतं. लिथियममध्ये बघा, लिथियममध्ये 1 शेल वाढली म्हणजे यांचं डिस्टन्स पण थोडं वाढलं. सोडियममध्ये समजा आणखीन 1 शेल वाढली म्हणजे 3 शेल झाल्या, तर त्याच्यामध्ये आणखीन त्याची साईज पण वाढणार आहे कशापेक्षा, हायड्रोजन आणि लिथियमपेक्षा. म्हणजे अशी वाढत जाणार आहे. म्हणजे मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कोणत्याही ग्रुपमध्ये म्हणजे असं व्हर्टिकल कॉलममध्ये तुम्ही कोणत्याही 14 जा 15 जा 13 4 कोणत्याही ग्रुपमध्ये जा, जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम जातात त्यावेळेस काय होते, इलेमेंटची साईज वाढत जाते ॲटॉमिक रेडियस. बिकॉज रिझन काय तिचं की त्याच्यामध्ये एक शेल वाढते आणि शेल वाढल्यामुळे काय होतं, न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल यांच्यामध्ये डिस्टन्स वाढतं आणि डिस्टन्स वाढलं म्हणजे ॲटॉमिक रेडियस वाढते आणि ॲटॉमिक रेडियस म्हणजेच काय त्याची साईज हे वाढते. एकदम फंडा क्लिअर. मग आता आपल्या याच्यामध्ये काय दिलेले क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चनमध्ये बघू आपण आता. ऑक्सिजन, फ्लोरिन आणि नायट्रोजन हे इलेमेंट दिलेले आहे. आता आपल्याला ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फ्लोरिन हे इलेमेंट एका ग्रुपमध्ये येत नाही. मग हे इलेमेंट काय एका पिरियडमध्ये येतात. जर आपल्याला समजा एका ग्रुपमध्ये येत असले, आपण काय पाहिलं असतं की यांचे इलेक्ट्रॉनिक शेल पाहिले असतं. समजा
ऑक्सिजनच्या, फ्लोरीन आणि याच्या नायट्रोजनचा. मग बघा ऑक्सिजन आणि फ्लोरीन नायट्रोजन यांच्या तिन्हीच्या आउटरमोस्ट सगळ्यांचे शेल सेम आहे, कारण ते एका ग्रुपमध्ये येतात. आपण बघितलं ना की जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये लेफ्ट टू राईट जातात त्यावेळेस काय होतं की शेल सगळे सेम आहे, परंतु एक एक इलेक्ट्रॉन वाढतो. समजलं, एक ग्रुपच्या अपोजिट आहे सगळं. ओके, मग यांच्या तुम्ही इलेक्ट्रॉनिक शेल बघितला, जसं ऑक्सिजनचं बघा 2 6 आहे, फ्लोरीनचं बघा 2 7 आहे, आणि नायट्रोजनचं काय 2 5 आहे. म्हणजे असं आहे, म्हणजे 2 शेल आहे सगळ्यामध्ये, 2 बघा, 1 2 के एल असे 2 शेल आहे. मग याच्यामुळे आपण सांगू शकत नाही यांची नेमकं ॲटॉमिक रेडियस कोणाची जास्त आहे, साईज कोणाची, कारण एकाच बी शेल सगळ्यांचे सारखे आहे. मग अशा वेळेस बघायचं मग की ज्या इलेमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन कमी असतील, सगळ्यात कमी, तो इलेमेंटची साईज सगळ्यात जास्त असेल. समजलं. मग याच्यामध्ये सगळ्यात साईज कमी कोणाची, नायट्रोजन जर बघितलं तुम्ही तर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5 आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन आहे, 5 इलेक्ट्रॉन आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जर समजा ऑक्सिजन घेतली तर 2 6 म्हणजे एक वाढला, पण तो याच्यामध्ये नायट्रोजनमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे, कमी सगळ्या त्या दोघांपेक्षा. त्याच्यामुळे याची साईज ह्या दोघांपेक्षा सगळ्यात जास्त असणार आहे. मग याच्यापेक्षा कमी कोणाची राहील मग, तुम्ही मग ऑक्सिजनवर जा. ऑक्सिजनची कमी राहील, कारण की ऑक्सिजनमध्ये काय मग थोडं एक इलेक्ट्रॉन जास्त आहे, परंतु फ्लोरीनपेक्षा कमी आहे, म्हणजे याची साईज नायट्रोजनपेक्षा जास्त आहे, आणि फ्लोरीनची सगळ्यात काय साईज कमी आहे. आता एक एक्सप्लेनेशन पण लिहिलं बघा मी. ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नायट्रोजन हे एकाच ग्रुपमध्ये बिलॉंग करतात. सेकंड पिरियडमध्ये. तो पिरियड कोणता, सेकंड पिरियड आहे. मग त्याच्यामुळे यांचे ऑर्बिट पण काय, लास्टचे ऑर्बिट काय सेम असणार आहे, 2 ऑर्बिट आहे यांच्यामध्ये. मग परंतु मग आपल्याला माहिती आहे ग्रुपमध्ये पिरियडमध्ये असल्यामुळे जेव्हा आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जातो तर त्यांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन वाढते, नाही व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन वाढल्यामुळं त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं ना, म्हणजे न्यूक्लियस काय करेल, त्या ऑर्बिटला जवळ खिचेल त्यांच्याकडं. मग त्याच्यामुळं काय होतं, यांची ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. समजलं. एवढंच लक्षात घ्या, ग्रुपमध्ये जेव्हा पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस कमी होती. त्याच्यामुळं मग याचं ॲन्सर काय राहील, 4 नंबरचं राहील. इथे एकदम डिटेल सांगतो, एकच पॉईंट लक्षात घ्या तुम्ही. कोणताही जर तुम्हाला पिरियडमध्ये इलेक्ट्रॉन दिलं, ज्यावेळेस अशी सिच्युएशन क्रिएट होईल की लास्ट ऑर्बिट सेम आहे सगळ्यांच्या, पण मग त्यावेळेस काय पाहायचं की ज्या इलेमेंटमध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये कमी इलेक्ट्रॉन आहे त्यांची साईज काय सगळ्यात जास्त आहे. आणि पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये तर आपल्याला माहिती आहे, आपण ग्रुपमध्ये बघितलेलं नाही ना की ऑर्बिट जास्त साईज जास्त. कन्फ्यूज होऊ नका यार, मी तुम्हाला डीपमध्ये सांगतोय. बिच ग्रुप इलेमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन इलेमेंट्स. ग्रुप 1 2 ग्रुप ऑप्शन आहे बघा, 1 2 इलेमेंट्स ग्रुप नंबर 13 to 18 मधले याला म्हणतात, आणि ग्रुप नंबर 3 to 12 म्हणजे डी ब्लॉक, आणि ग्रुप नंबर 1 to 8. तर कोणत्या समजा ग्रुपमध्ये इलेमेंटला ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतात, तर त्याचा ॲन्सर आहे 3 to 8 12. ह्या ग्रुपमध्ये जेवढे पण इलेमेंट्स येतात तर त्यांना काय म्हणतो आपण, इनर्ट गॅस सॉरी ट्रान्झिशन इलेमेंट्स म्हणतो. म्हणजे हा डी ब्लॉक आहे, डी ब्लॉक 3 to 12 हे मिळून काय 3 to 12 यांच्यामध्ये जेवढे पण ग्रुप येतात तर तो कन्स्टिट्यूट काय करतो, डी ब्लॉक. समजलं, डी ब्लॉकमध्ये 3 to 12 हे ग्रुप येतात. मग याचा आन्सर आहे सी नंबरचं, म्हणजे डी ब्लॉक जी इलेमेंट आहेत 3 to 12 याच्यामधले जे इलेमेंट्स आहेत डी ब्लॉकमधले त्यांना ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतो. आता व्हॉट इज ट्रान्झिशन इलेमेंट्स, तर ट्रान्झिशन इलेमेंट्स म्हणजे आता 10th-12th आहे बघा डिटेलमध्ये, की त्याची जी ऑक्सिडेशन असते तर ती व्हेरिएबल असते, ऑक्सिडेशन स्टेट. समजलं, व्हेरिएबल म्हणजे चेंज होते. आता तुम्हाला इथे कळणार नाही ते, पण एक सांगतो की जे ट्रान्झिशन इलेमेंट असतात तर त्यांच्या ज्या फर्स्ट 2 ऑर्बिट असतात तर त्या कम्प्लिटली फिल असतात, पूर्ण भरलेले असतात. समजलं. आता तुम्ही चेक करून घ्या ते मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 3 to 12 मधले जेवढे पण डी ब्लॉकमधले एलिमेंट्स आहेत ना ग्रुपमध्ये, त्यांच्या ज्या फर्स्ट 2 ऑर्बिट येतात तर त्या कम्प्लिटली फिल आहेत. एवढा फक्त तुम्ही लक्षात रट्टा मारून घेतलं तरी चालतो डी ब्लॉकला. विच ऑफ द फॉलोइंग इन्क्रीज व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल. आता जेव्हा आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये टॉप टू बॉटम जातो तर काय इन्क्रीज होतं, तर मी तुम्हाला काय इन्क्रीज होतं बघा, तर तुम्हाला आत्ताच सांगितलेलं, जेव्हा आपण वरतून खाली जातो तर त्यावेळेस एक एक शेल वाढत जाते बघा, एक एक शेल वाढत जाते इलेक्ट्रॉनची. पहिले 1 होती, नंतर 2 झाली, नंतर 3 झाली, 4 झाली, अशी एक एक सेल काय होती, वाढत जाते. समजलं. आणि शेल मग बघा नंबर ऑफ शेल्स इन द ॲटम वाढती, आणि शेल वाढली म्हणजे काय, त्याची ॲटॉमिक रेडियससुद्धा वाढणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आणि सी करेक्ट आहे. मी इथे फक्त सीला हायलाईट केलं, बाय मिस्टेक झालं. ए आणि सी करेक्ट आहे, कारण आपल्याला माहिती आहे शेल वाढली म्हणजे काय झालं, डिस्टन्स वाढलं, रेडियस न्यूक्लियस आणि ऑर्बिटमधलं लास्ट ऑर्बिट, पण त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस पण वाढेल. 43 मिनिटाचा व्हिडिओ झाला, पण तुम्ही टिकून असाल मला आशा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट ऑफ द ग्रुप 17. आता खालीलपैकी खाली जे समजा इलेमेंट दिलेले तर त्या ग्रुप 17मधले इलेमेंट दिलेले, तर त्या ग्रुप 17 इलेमेंटपैकी कोणता इलेमेंट सगळ्यात काय म्हणता येईल त्याला आपल्याला मोस्ट रिॲक्टिव्ह इलेमेंट आहे ग्रुप 17 मधला.
आता आपल्याला माहिती आहे ग्रुप 17 जो आहे तर ग्रुप 17 मधल्या एलिमेंटला काय म्हणतात, हॅलोजन म्हणतात, कारण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बघा O2 फ्लोरीनचा F2 असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग ग्रुप 17 मधले कोणता इलेमेंट सगळ्यात रिॲक्टिव्ह आहे, तर त्याचा आन्सर आहे बघा फ्लोरीन. फ्लोरीन हा सगळ्यात रिॲक्टिव्ह इलेमेंट आहे, कारण मग आपल्याला माहिती आहे तो या बाकी इलेमेंटपेक्षा समजा सगळ्यात तळाशी आहे, बॉटमला आहे या ग्रुपमध्ये. आपल्याला माहिती आहे बॉटमला असल्यामुळं काय होणार आहे, आपल्याला माहिती आहे की ग्रुपमध्ये जेव्हा आपण टॉप टू बॉटम जातो तर एक एक शेल वाढत जाते. शेल वाढल्यामुळं डिस्टन्स वाढतं, ॲटॉमिक रेडियस वाढते आणि त्याच्यामुळं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर वाढतो आणि म्हणजे त्याच्यामुळं तो रिॲक्टिव्ह बनत जातो. समजलं? नाही समजलं तरी कन्फ्यूज व्हायचं नाही. आता इथून सिम्पल MCQ बघा, डोबेरायनर लेट डाऊन द रूल. डोबेरायनरनं कोणता रूल दिलता? ट्रेड दिलता. हे आन्सर करेक्ट आहे तिचं. नंतर बघा एक्स अँड वाय आर 2 एलिमेंट्स आहे, त्यांना सिमिलर प्रॉपर्टीज आहे सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज, आणि तो न्यूलँडच्या लॉ ऑफ ऑक्टेव्हमध्ये बसतात. तर मग त्यांच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम किती एलिमेंट पाहिजेत एक्स आणि वायमध्ये? तर बघा याचा आन्सर आहे 6 आणि 13 यांच्यामध्ये एलिमेंट पाहिजेत, मॅक्झिमम मिनिमम. कारण याच्यामधून तुम्ही 13मधून 6 मायनस कराल तर आन्सर किती येते? किती येते आन्सर? 7 येतं. ठीक आहे, हा इथं असं बरेच जण काय करतात म्हणजे तर्क राहतात, परंतु तसं नाही लागत तर्क. फक्त सिम्पली लक्षात ठेवायचं की यांच्यामध्ये 6 आणि 13 एलिमेंट मॅक्झिमम आणि मिनिमम असतील. नंतर बघा ॲट द टाईम ऑफ मेंडेलिव्ह डॅश डॅश इलेमेंट्सवर नोन, म्हणजे मेंडेलिव्हच्या टाईमच्या वेळेस किती एलिमेंट्स माहीत होते, नोन होते. चार ऑप्शन आहे, तर त्या चारपैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन 63. कारण आपल्याला माहिती आहे आपण आता शिकलो ना की मेंडेलिव्हच्या वेळेस फक्त 63 एलिमेंट त्यावेळेस माहीत होते. नंतर बघा द ग्रुप्स 1 and 2 कॉन्स्टिट्यूट द डॅश ब्लॉक. आता ग्रुप 1 आणि 2 मिळून कोणता ब्लॉक तयार होतो? टोटल किती ब्लॉक आहे बघा, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक आहे. तर ग्रुप 1 आणि 2 मिळून एस ब्लॉक तयार होतो. समजलं? नंतर बघा इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल नॉन मेटल्स फाउंड. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कोणत्या ब्लॉकमध्ये समजा हे सापडणार आपल्याला मॉडर्न, थोडं एक मिनिट मला प्रोनाऊन्सिएशन नीट करू द्या, कारण व्हिडिओ लॉंग झाल्यामुळे प्रोनाऊन्सिएशनमध्ये प्रॉब्लेम होतो. डोंट वरी. इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर द नॉन मेटल्स फाउंड्स. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कोणत्या ब्लॉकमध्ये नॉन मेटल एलिमेंट्स फाउंड होतात? आता टोटल ब्लॉक किती? एस ब्लॉक आहे, पी ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे आणि एफ ब्लॉक आहे. तर याच्यामध्ये पी ब्लॉक जे एलिमेंट आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो बघा. हे पी ब्लॉक एलिमेंट बघा 13 टू इथं किती 18 एलिमेंट पी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. तर ह्या एलिमेंटमध्ये नॉन मेटल फाउंड्स होतात. एक ट्रिक सांगतो, ही जी झिगझॅग लाईन आहे तर ह्या झिगझॅग लाईनच्या ह्या साईडला जे एलिमेंट्स आहेत तर ते सगळे काय मेटल आहे, आणि या साईडला जे येणार आहे तर ते एलिमेंट काय नॉन मेटल येतात. आणि जे या झिगझॅग लाईनच्या ह्या लाईनला झिगझॅग म्हणतात, आणि ह्या लाईनच्या वरती जे एलिमेंट्स येतात तर ते मेटलॉइड्स आहेत. हे पण तुम्हाला कोणी सांगणार नाही, ते सांगितलं. नंतर बघू आपण आता एकदम स्लोली जाऊ आपण. बघा द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू फॉर्म कॅटायन इज द कॅरेक्टर ऑफ विच एलिमेंट. आता इलेमेंटची याचं मिनिंग काय होतं बघा, इलेमेंटची टेंडन्सी असते बघा. इलेमेंट काय करतो म्हणजे बघा कॅटायन फॉर्म करण्याची कोणत्या एलिमेंटची काय कॅरेक्टर असतो, तर मेटॅलिक एलिमेंटचा कॅरेक्टर असतो. आपण बघितलं ना मेटल काय करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात, इलेक्ट्रॉन देतात ते, आणि पॉझिटिव्ह म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणतो. आणि कॅटायन फॉर्म करतो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. आणि आपण जेव्हा पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जातो बघा तर तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर डिक्रीज होत जातो. म्हणजे हे पण इथं रिवाईज घ्या. समजलं मग? तर कॅटायन फॉर्म करण्याची जी टेंडन्सी असते तर ती मेटलची असते बघा, मेटॅलिक एलिमेंटची. त्याला आपण मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतो, मेटॅलिक. ठीक आहे, मेटलची असते ती. व्हॉट हॅपन्स व्हाईल गोईंग टॉप टू बॉटम इन द पिरियॉडिक टेबल. आता पिरियॉडिक टेबलमध्ये आपण कोणत्याही ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जेव्हा जातो वरतून खाली तर काय होते यार, एकदम इझी ना. एक काय होते, इलेक्ट्रॉनिक शेल वाढत जाते, एक शेल इन्क्रीज होत जाते. जसं की हायड्रोजनमध्ये एक होती, लिथियममध्ये काय झाली 3 समजा किती शेल झाल्या, 2 शेल झाल्या, मग असे खाली खाली वाढत जाते ती. मग त्याच्यामुळे काय होतं इथं डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलमधलं वाढतं, म्हणून ॲटॉमिक रेडियस पण वाढली. म्हणजे बी ऑप्शन त्याचं करेक्ट राहील, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज. नंतर बघा नोबेल गॅस बिलॉंग्स टू विच ग्रुप इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आताच बघितलं होतं आपण, नोबेल गॅस हे मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या ग्रुप 18मध्ये बिलॉंग्स करतात. आपण यांना इनर्ट गॅस इलेमेंटसुद्धा म्हणतो आणि झिरो ग्रुप बी इलेमेंटसुद्धा म्हणतो. कारण यांचे जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते कम्प्लिटली फिल आहे त्यांच्या सगळ्या ऑर्बिट. लास्ट आहे बघा द हॅलोजन विच इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर इज डॅश. तर ब्रोमाइन हा जो हॅलोजन आहे तर तो काय रूम टेम्परेचरला काय विच इज ॲट रूम टेम्परेचर, म्हणजे ब्रोमाइन हा हॅलोजन आहे तो रूम टेम्परेचरला आहे. रूम टेम्परेचरला काय लिक्विड आहे. काय झालं आहे थोडंसं
व्हिडिओची लेंथ वाढली म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितल्यामुळं प्रोनाऊन्सिएशनमध्ये प्रॉब्लेम होतो. वॉटर पण मी इनटेक केलं नाही म्हणून झालं आहे. डोंट वरी. म्हणजे हॅलोजन जो खालीलपैकी कोणताही समजा हॅलोजन आहे, हॅलोजन विच इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, म्हणजे हॅलोजन रूम टेम्परेचरला लिक्विड आहे कोणता आहे, तर त्याचा आन्सर आहे बघा ब्रोमिनी. कळलं तुम्हाला इथपर्यंत? तर आपण टॉप ह्या व्हिडिओमध्ये 30च्या पेक्षा जास्त MCQ घेतले, कारण इथं मी टाईप केलेले 30 MCQ 25 MCQ आहे, परंतु तुम्हाला मी सांगितलं ना कशा प्रकारचे MCQ बनतात. एका MCQला तुम्हाला 3दा घेतलं तुम्ही, म्हणजे असं टोटल मिळून आपलं 30+ MCQ झालेले, म्हणजे 30पेक्षा जास्त झाले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कम्प्लिटली समजला असेल. याच्यामध्ये सगळा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे सगळं मी तुम्हाला घासून काढलं, क्लिअर झालेलं आहे आपला. आणि तुम्हाला 11थला पण याचं इम्पॉर्टन्स म्हणजे मदत होईलच, मला अशी आशा आहे. ओके, 100% होईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी राहा, आनंदी राहा, सुखी राहा, बी पॉझिटिव्ह, कॉन्फिडंट, ऑलवेज बी हॅप्पी आणि कीप स्टडी करत राहा. आणि एक जाताना सांगतो तुम्हाला बघा, MCQची अशी प्रॅक्टिस करायची, सिम्पल MCQची नाही प्रॅक्टिस करायची. आता तुमच्या क्वेश्चन बँकमध्ये पण काही MCQ दिलेले आहे, मी याच्यामध्ये जास्त इन्क्लूड केले नाही ते, कारण मला माहिती आहे ऑलरेडी तुमची त्याच्यामध्ये प्रॅक्टिस झालेली आहे, तुम्हाला माहिती त्याचे उत्तर, तुम्ही ते बघून घ्या तेवढे. बाकीचे तुम्हाला याच्या बाहेर काहीच नाही, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये मी टीच केलेले आहे. ठीक आहे. सो बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, पीस आउट.